सच लाइव न्यूज में आपका स्वागत है। देगलूर पुलिस स्टेशन में ईद ए मिलादुन्नबी और उर्स को लेकर शांति समिति की बैठक। देगलूर आगामी ईद ए मिलादुन्नबी और उर्स हजरत शाह जियाउद्दीन रिफई के मद्देनजर आज देगलूर पुलिस स्टेशन में एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। बैठक DYSP वैभव परवर और PI सूर्य मोहन बोलमवार के नेतृत्व में संपन्न हुई। बैठक में त्योहारों के दौरान शांति, कानून व्यवस्था और आपसी भाईचारा बनाए रखने को लेकर चर्चा की गई। पुलिस प्रशासन की ओर से सभी जिम्मेदार नागरिकों और आयोजकों से त्योहार शांतिपूर्ण एवं सौहार्दपूर्ण वातावरण में मनाने की अपील की गई। बैठक में शहर के जिम्मेदार नागरिकों और सामाजिक प्रतिनिधियों ने भी सहभागिता की। इनमें बिस्मिल्ला कुरैशी, हाफिज अब्दुल मुहीत रिफई, एडवोकेट काजी परवेज, काजी मशकूर, मोहम्मद जाकिर, सैयद इरफान, सोहेल चाउज, सैयद इरशाद, सिकंदर देसाई और ताहिर देसाई सहित अन्य जिम्मेदार नागरिक उपस्थित रहे। बैठक के दौरान त्योहारों के अवसर पर प्रशासन और नागरिकों के बीच बेहतर समन्वय बनाए रखने तथा किसी भी प्रकार की अफवाहों से बचने पर जोर दिया गया। पुलिस प्रशासन ने नागरिकों से अपील की कि किसी भी संदिग्ध गतिविधि या अफवाह की जानकारी तुरंत पुलिस को दें और सोशल मीडिया पर बिना पुष्टि के किसी भी संदेश को प्रसारित न करें। पुलिस प्रशासन और नागरिकों ने मिलकर देगलूर में ईद ए मिलादुन्नबी और उर्स को शांतिपूर्ण एवं भाईचारे के माहौल में मनाने का संकल्प व्यक्त किया। मी थोडक्यात कोणाच्या काय सूचना आहेत ते मी वाचून सांगतो, म्हणजे त्याच्यात काय बदल असेल तर सांगा। जसं बिस्मिल्ला कुरैशी साहेबांनी सांगितलं की मिरवणूक मार्गावर साफसफाई नाही, अमरजीत हॉटेल इथे खड्डा आहे आणि लाईटची व्यवस्था नाही, त्याच्यासाठी आम्ही ते काम 100% करून घेऊ, त्याची काळजी करू। जाकीर भाईने सांगितलं मिरवणूक मार्गात काय बदल करता येईल का ते बघा, संध्याकाळी रात्री 11ला जातील तेव्हा तुम्हाला म्हणजे लाईटची व्यवस्था होईल का, आणि 31/12ला 31/8ला जे कव्वाल आहे त्याच्यासाठी हॉटेल आणि जे दुकानं चालू ठेवायची परवानगी भेटू शकते का, किंवा बंदोबस्त चांगला ठेवा, त्यांचे एक होता। नंतर काजी मनसूर अली साहेबांचं होतं की मिरवणूक मार्गाचे अर्थ आहे म्हणजे जे बांधकाम करा साहित्य आहे आणि साफसफाई करून घ्या, ते पण आपण करूया। आणि हाफिज साहेबांचं म्हणणं होतं की मिरवणुकीमध्ये कुठल्या प्रकारचं DJ नको किंवा नाच गाणं नको। आणि वकील साहेबांचं म्हणणं आहे की ते मिरवणूक मार्गाचं काही बदल करता येईल तर त्याच्या संदर्भात बंदोबस्त योग्य ठेवा, लाईट नाही, खड्डे आहेत त्याची व्यवस्था करा, आणि मिरवणूक मार्गावर वाहतील जे वाहन लॉरी आहेत त्याची पण व्यवस्था करा, अशी तुमच्या सूचना आहेत। CCTV तर आता ते लॉंग रनसाठी झाले नाही, बरोबर आहे। आता आपल्या सगळ्या सूचना समजल्या, याप्रमाणे आम्ही 101% प्रश्न मीडिया मीटिंगसाठी जमलेलो आहोत। आणि मला असं कळलं की देगलूर शहर एक शांतताप्रिय शहर आहे। आपल्या सर्व वेगवेगळ्या समाजामध्ये एक चांगला सलोखा, चांगली शांतता, चांगलं अमन या ठिकाणी कायम राहिलेलं आहे। मी नवीन आहे पण मला हे बाकीच्यांकडून या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत। तर त्याच धर्तीवर यावर्षी सुद्धा आपल्याला जे काही आपले जे उत्सव आहेत, 26 तारखेला ईद मिलाद, 29 तारखेला रफई उरूस, 30 तारखेला मुशैरा आणि 31 तारखेला कवाली, हे सर्व उत्सव आपल्याला एकदम शांततेमध्ये आणि सर्वांच्या सहभागाने आपल्याला सर्वांना याच्यामध्ये सामावून घ्यायचंय आणि सर्वांच्या सहभागाने सर्वांना सामावून घेऊन अतिशय आनंदामध्ये, अतिशय उत्साहामध्ये आपल्याला हे साजरे करायचे आहेत। आणि हे साजरे करण्यासाठी जसं तुम्हाला आमच्या सहकार्याची गरज आहे तसं पोलिसांना सुद्धा आपल्या सहकार्याची गरज आहे। आपण जे काही मुद्दे मांडले, सर्वांनी मांडले, वकील साहेबांनी, हाफिज साहेबांनी, आपण सुद्धा जाकीर साहेबांनी जे वेगवेगळे मुद्दे मांडले त्याच्यावर आपण नक्कीच काम करणार आहोत। आता यातले जे काही मुद्दे आहेत की आपण जसं सांगितलं लाईटिंग असेल, नगर परिषदेतून जे खड्डे बुजवायचे असतील, हे आपल्या हातात नाही पोलिसांच्या, परंतु आम्ही याच्या माध्यमातून आमच्या जो पत्रव्यवहार आहे, तुम्ही जसं पत्रव्यवहार करता तसं आम्ही पत्रव्यवहार करणार, आणि फक्त पत्रव्यवहार याच्यामध्ये करणार नाही तर याच्यामध्ये आपण कंटिन्यू याच्यामध्ये फॉलोअप घेणार आहे। आता आपण जो काही रूट आहे तो रूट आम्ही पाहणी करू। दुसरा एक तुम्ही मुद्दा मांडला की जो रूटबद्दल, तर त्याप्रमाणे याच्या आधी जो पारंपरिक मार्ग होता तोच आपण कायम ठेवू, आणि कसं आहे बाकीचे लोक याच्यामध्ये दुखावले जाणार नाही, याच्यामध्ये आपल्याला ती काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे पारंपरिक रूटचं जो काही पारंपरिक रूट आतापर्यंत होता त्याच मार्गाने मिरवणुका निघतील। दुसरा एक हाफिज साहेबांनी मांडला होता मुद्दा की एक DJ, तर एक मला एक चांगलं वाटतं की आपणच सर्व DJला विरोध करताय, ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे। नाही तर जनरली असं असतं की कार्यकर्ते मागणी करत असतात की DJ पाहिजे, परंतु आपलं कौतुक केलं पाहिजे की आपणच DJला विरोध करताय। दुसरं एक याच्यामध्ये आहे की
आपण जे स्वयंसेवक आहेत, जे व्हॉलेंटियर्स आहेत, ते व्हॉलेंटियर्स तिथे चांगला मुद्दा साहेबांनी मांडला की याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स आपण ठेवा, त्यांना प्रॉपर ID कार्ड द्या, त्यांची नावं आमच्याकडे द्या. त्याच्यामुळं काय होईल, आपलं जे कोऑर्डिनेशन होईल, तुमचं असेल आमचं असेल, जे काही कोऑर्डिनेशन आहे ते चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन होईल आणि आपल्याला व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून आपल्याला मदत मिळेल. तिसरा एक मुद्दा आहे की जे स्टंट करतात, काय छोटा मुद्दा असतो, काहीतरी स्टंट करतात, या स्टंटमध्ये सहज सहज कोणाला तरी धक्का लागू शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टीला एक भडका व्हायला काही त्याला वेळ लागत नाही. त्याच्यामुळं आपण आपल्या लोकांना सांगा, आम्ही तर सांगणारच, पण आपली एक मोठी भूमिका आहे की हे जे स्टंट करतील, बाईक असेल किंवा 4 व्हीलरमधून काही स्टंट करतील, तर याच्यावर आपण थोडंसं काय केलं पाहिजे, त्यांना सूचना दिल्या पाहिजे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. दुसरं आहे की आपले इथे जे झेंडे असतात, ते झेंडे फिरवतो आपण काही, ठीक आहे, नक्कीच फिरवा, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु याच्यामुळे जे काही वाहतूक असेल किंवा आपले जे काही लोक जात असतील, आपल्याला इजा होणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे. बरोबर, त्याच्यामुळं आपल्याला त्याचा त्रास होईल असं काही करायचं नाही. आणि बाकी तुम्ही जे मुद्दे मांडले की जे लॉरी आहे, जे ट्रक वगैरे आहेत, तर ते नक्कीच आपण त्याच्यामध्ये काढून घेऊ. त्याच्यानंतर जे काही ऐसी ही ताज़ा और सत्यापित खबरों के लिए सच लाइव न्यूज़ को सब्सक्राइब करें और हमारे व्हाट्सएप चैनल को फॉलो करें। ऐसे ही हमसे जुड़े रहे। धन्यवाद।